गेली 40 वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये थोर स्वातंत्र्य सेनानी दिवंगत नेते कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सुरुवात झालेली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनेक लढे किनवट तालुक्यात झालेले आहेत आणि आज मितीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये काम करते आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके असून आज नांदेड जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6 तालुक्यामध्ये मजबूतीने काम करते आहे आणि आज भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसच्या जनविरोधी धोरणाचा परिणाम आज जनतेला भोगावा लागत आहे आणि जनता अतिशय परेशान आहे। अशा अवस्थेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सरकारी धोरणाच्या विरोधामध्ये जबरदस्त काम करण्याची संधी आहे। म्हणून या 6 तालुक्यामध्ये मजबूतीने काम करण्यासाठी गावागावात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कसा पोहोचेल याचं नियोजन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने केलेलं आहे। असेच नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग नांदेड जिल्ह्यातून जातो आहे, अर्धापूर आणि हदगाव तालुक्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती त्यात जाणार आहे। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। म्हणून या 2 नवीन तालुक्यामध्ये आपला पक्ष उभा राहण्याची संधी आहे। म्हणून अर्धापूर आणि हदगाव तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांची बैठक लावून जबरदस्त कामाला सुरुवात करण्याचं नियोजन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने केले आहे। नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यापैकी एकूण जुने 6 तालुके आणि नवीन 2 तालुके 8 तालुक्यामध्ये जबरदस्त काम करण्याचं मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हा कमिटी राबवणार आहे। निश्चितच येत्या काळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मोठी उंच भरारी घेईल यात तीळ मात्र शंका नाही। धन्यवाद।